वीकेंडचा दिवस आणि एक दिवसाआधी केलेली प्लॅनिंग आणि आज आपण निघतो आहोत ऑगस्टच्या या सकाळी 6 वाजता फॅमिलीसोबत एका निसर्गरम्य ॲडव्हेंचरवरती नाशिकच्या सिन्नरवरून। या व्हिडिओमध्ये आपण बघू फॅमिलीसोबत एक्सप्लोर करता येणारे स्पॉट्स आणि आपण इथे कसं पोहोचू शकतो आजच्या या ब्लॉगमध्ये। नमस्ते मित्रांनो, तर आपण जात आहोत भंडारदरा। आज आपला वेगळ्या प्रकारचा ट्रेक आहे आणि आपण आहे सोबत ऑलमोस्ट 17 आहेत अराउंड 17 किलोमीटर्स मागे भंडारदराच्या। आणि आजचा ट्रेक जो असणार आहे तो वेगळा असणार आहे। आपण काही धबधबे पाहू जर भेटलं। आजचं वेदर खूप छान आहे, खूपच निवांत असं वेदर आहे। एक मिनटं मी तुम्हाला दाखवतो। आणि ह्या वेदरसोबत आपण निघालेलो आहेत आपल्या वेळेला आता 17 किलोमीटर्स मागे आणि कंटिन्यू करणार आहोत पुढची जर्नी। एक थोडंसं प्रॉब्लेम आलेला आहे की आपण थोडंसं पेट्रोल कमी घेतलं आहे, तर आता 10 लिटर पेट्रोलसाठी आपण जाणार आहे राजूर गावाला, जे की थोडं जास्त पुढे आहे, बट ठीक आहे, जाऊन पेट्रोल भरून देन बॅक टू ऑन द ट्रॅक। पुढचे अपडेट्स थोड्याच वेळात। भंडारदरा येण्यासाठी तुमच्यासाठी मल्टिपल राऊट्स अवेलेबल आहेत। जर तुम्ही येत असाल नाशिकहून तर तुम्ही येऊ शकतात घोटी बोद्रुक मार्गे आणि पोहोचू शकतात डायरेक्टली टू भंडारदरा डॅम आणि मग तिथून पुढे सुरुवात करू शकतात। और तुम्ही येऊ शकतात पुणेहून और मुंबईहून आणि तिथे पण चांगले हायवे राऊट्स अवेलेबल आहेत, जसे की तुम्ही पाहू शकतात ऑन द स्क्रीन। तर नमस्कार मित्रांनो, थोडंसं अपडेट। पेट्रोल घेऊन आपण आता भंडारदरा डॅमवरून क्रॉस केलेला आहे आणि लोकेशन ऑलरेडी खूपच सुंदर झाली आहे। आता फर्स्ट प्लॅन आहे की आपण थांबायचं वसुंधरा वॉटरफॉल्सला। वसुंधरा वॉटरफॉल्सचा रस्त्यावरती खूप जवळचा स्पॉट आहे आणि तिथे आपल्याला एक मस्त वॉटरफॉल पाहायला मिळेल अशी आतुरता आहे। तर पाहूया काय बघायला भेटतं ते पुढे। रोड एक हायवे रोड नाही म्हणता येणार, पण ठीकठाक रोडवरती आपण पोहोचतो द फर्स्ट पॉईंटला, जो आहे वसुंधरा वॉटरफॉल्स। आणि याच्यासाठी आपल्याला थोडीशी ट्रेकिंग करायला लागते, जसं की तुम्ही आता बघू शकतात। तर आपण फायनली आता पोहोचले आहेत वसुंधरा वॉटरफॉल्सला आणि हा असावाला 5 मिनिटाचा ट्रेक सुरू आहे फॅमिलीसोबत। वसुंधरा फॉल्सकडे जाताना हा जो ट्रेक आहे तो एकदम लिनियर ट्रेक आहे। याच्यावरती काही स्टीप चढाव उतारा असं काही नाही आहे, तुम्ही इझिली जाऊ शकतात। आणि हा जो ट्रेक तुम्ही बघू शकता एक खूपच सुंदर असा व्ह्यू देतो आपल्याला। खूप सारे वॉटरफॉल्स दिसतात, स्पेशली इथं 2 वॉटरफॉल्स भेटतात आणि त्यांचं एन्जॉय आपण असा काही करतो। वसुंधरा वॉटरफॉल पाहिल्यानंतर हा जो समोरचा वॉटरफॉल तुम्ही बघताय तो आहे कोलटेंबे वॉटरफॉल। हा सुद्धा सिमिलर स्पॉटवरती आहे आणि यांच्यामध्ये अराउंड 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्स आहे, तर तुम्ही हा पण चेक करून घ्या। हा पण एक चांगला वॉटरफॉल्स आहे, नॉट ॲज गुड ॲज वसुंधरा वॉटरफॉल्स, बट जसं की तुम्ही बघू शकता तिथे तुम्ही थोडीशी स्टेअर्स चढायची आहेत आणि स्टेअर्सवरती चढून तुम्ही या वॉटरफॉलपर्यंत येऊ शकतात। तर हे दोघं वॉटरफॉल्स पाहून आपण निघालो आपल्या पुढच्या स्पॉटसाठी, बट त्याच्या आधी आपण घेतला एक छोटासा लंच ब्रेक। आम्ही आणलं होतं सोबत जेवण, जे आम्ही एन्जॉय केलं या सिनिक व्ह्यूसोबत आणि जस्ट निघालो त्याच्यानंतर आपल्या पुढच्या स्पॉटसाठी, जे आहे एक जुनं हेमाडपंथी भगवान शंकराचं मंदिर, जे की हेमाडपंथी मंदिर आहे आणि हे पण सेम रोड साईडलाच आहे। 10 मिनटं वॉक करून तुम्ही ह्या मंदिरापर्यंत पोहोचू शकतात आणि हे मंदिर पण खूप सुंदर आहे आणि तुम्ही इथे नक्कीच जायला पाहिजे।
छोटी अपडेट, आम्ही आता निघालो जेवणानंतर आणि सुरू केला आहे सांदनवालीचा ट्रेक. थोडं विचारून माहीत पडलं की ते 30 मिनिट्स काहीतरी वॉक आहे. सो वी आर ऑन द गो. बाकीचे लोक पुढे गेले पण सीन्स काहीतरी असे आहेत. जे समोर तुम्ही जे पाहताय आय थिंक तेच आहे सांदनवालीचा स्टार्ट. म्हणजे ऑब्वियसली आपण त्या दरीत जाणार आहेत, समोरच्या दरीत. आणि वातावरण खूप छान आहे आपल्याला जसं दिसू शकतं. आज ढगाळ वातावरण, थोडंफार थंड हवा आणि तिकडे बाबा कपडे धुत आहे. सॉरी. तर गाईस तुम्हाला सांगतो मी इथं कुठंतरी काहीतरी यांना भेटलेलं आहे. मला वाटतं 3 तोळं सोनं तरी भेटलेलं असावं. पण इकडं भेटलेली आहे छोटीशी एवढीशी केकुडी. फायनली आपण पोचलो आहेत सांदनवालीला. आणि जसं की तुम्ही बघू शकतात व्ह्यू कसा काही असा आहे. व्ह्यू खूप सिरियसली खूप जबरदस्त व्ह्यू आहे सांदनवालीचा. आणि मी टोटली रेकमेंड करतो की तुम्ही इथे यावं. आता आपण पुढे जाऊन पाहणार आहेत पुढचे काही व्ह्यूज पॉईंट्स आणि बघू ते याच्यापेक्षा बेटर असू शकतात का. तर जसं की तुम्ही बघू शकतात आपण आज बनलेलो आहेत व्लॉगर. हॅशटॅग बच्ची के दिल में. आणि मस्त निसर्गरम्य वातावरणात आपला हा ट्रेक एकदम 30 मिनिट्सचा कंप्लीट झाला आहे. इथं खूप काही जास्त एफर्ट्स द्यायला लागले. एकदम नॉर्मल वॉकिंग ट्रेक आणि तुम्ही इथं पोहोचू शकता. फक्त तुम्हाला किया कॅरेन्स घ्यायची गरज नाही आहे, ट्रॅव्हलर पण बुक करू शकतात तुम्ही. No, jokes apart, this could be the actual good place that you can visit. There has been a lot of points that you can actually cover in between the ride, and there are actually beautiful scenic views like this, like the waterfall that you see. We didn't even know it was a waterfall there.
तर ह्या नंतर असं वाटतं की थोड्या वेळात पाऊस सुरू होणार आहे, म्हणून प्लॅन असा आहे की आता लवकरात लवकर परत जायचं पार्किंगजवळ आणि ह्या व्ह्यूला बाय बाय बोलायचं, आत्तासाठी तरी बाय बाय बोलायचं. वेदर अगेन खूप चांगला पण अजून चांगला होऊ शकला असता, बट आय थिंक जे पण आता एन्जॉय केलं आपण व्ह्यूज ऑन द स्पॉट. तोपर्यंत भेटूया आपल्याला पुढच्या स्पॉटला काय व्ह्यूज भेटतात ते. तर पावसाची जोरात सुरुवात सुरू झाली, म्हणून असं वाटतं की आता आपण छत्री आणायला हवी होती, दो की पूर्ण रेन गिअर एवढं सर्व काही आपल्याकडे आहे, बट आय थिंक आता आपल्याला भिजत जायला लागेल. मग पर्यटकांनो तुमचा रिव्ह्यू काय, कसं वाटतंय तुम्हाला, इथं आल्यावर कसं वाटतंय? रेनकोट की वजह से हमारा आनंद में कमी नहीं हुई है. चला जर्मन जादू. थंडगार वातावरण, रिमझिम पडणारं पाणी आणि खूप सारे सुंदर दृश्य, हे सर्व या चिमुकलीलाही आवडले. आणि असंच आम्ही निघालो परत आपल्या पार्किंगमध्ये, जिथे आपण कार पार्क केली आहे. हा जो पाऊस होता, हा रिमझिम पडणारा पाऊस होता, खूप सारं धुकं इथे होतं आणि खूप सारे लोक त्या वेळेपर्यंत इथे आम्हाला दिसले जे आत्ताच आले होते. आणि अशा वातावरणात जर चहा किंवा गरम भुट्टा खायला भेटला तर याची मजाच काही वेगळी असणार, नाही का? तर आता थोड्या वेळापासून खूप जास्त धुकं आणि पाऊस सुरू झालेला आहे आणि असं वातावरण आता दिसतं आहे सर्वीकडे. आपला ट्रेक जो आहे तो बिलकुल अशा प्रकारे सुरू आहे आणि आता प्लॅनिंग थोडा चेंज होणार आहे. आता प्लॅनिंग तर अशी होती की आपण जायचं कोकण कड्याला आणि तिथले दृश्य पाहिजे, बट अनफॉर्च्युनेटली असं वाटतं की कोकण कड्याचा प्लॅन कॅन्सल करून दुसरा काहीतरी प्लॅन करायला लागेल. आता गुगल मॅप्सवरती जाऊन चेक करू आपण की आपण पुढे कंटिन्यू करायचं किंवा इथेच पॉज घेऊन दुसरं काही प्लॅन करायचं. आणि वातावरण सध्या असं आहे. आणि अशा प्रकारे आपला हा संदनवालीचा ट्रेक संपणार होता. आम्हाला इथे खूप मजा आली आणि जर तुम्ही इथे पावसाळ्यात येणार असाल तर तुम्ही डेफिनेटली कॅरी करा छत्री आणि रेनकोट्स. आणि हा ट्रेक तुम्ही लहान मुलांसोबत पण करू शकतात, जस्ट त्यांची दक्षता घ्या, कारण की इथं डोंगराचे कडे आणि दरीज आहेत. तर जर ते असेल तर यू आर गुड टू गो विथ किड्स हिअर. आणि मी डेफिनेटली तुम्हाला रेकमेंड करेल हा स्पॉट जर तुम्ही इथे येणार असाल तर डेफिनेटली या. जर तुम्हाला संदन व्हॅलीचा क्रेज किंवा संदन व्हॅलीची लोकप्रियता दाखवायची असेल तर आपण एक गेस करू शकतो पार्किंगमध्ये. आणि पार्किंगच्या लुक्स काही असे दिसतात. आणि तिकडे पण एक पार्किंग आहे. तर एवढी सर्व पार्किंग जस्ट फुल झाली आहे फक्त एक व्ह्यू पाहण्यासाठी जो आहे व्हॅलीचा व्ह्यू. आणि आता अनफॉर्च्युनेटली पाण्यामुळे खूप साऱ्या लोकांच्या व्ह्यूजला प्रॉब्लेम झाला आहे, कारण की धुकं येऊन गेलं आणि ते आता पाहू शकत नाही. पण तरी आपण ट्राय करू की आपण पुढच्या वेळेस या व्हॅलीला पूर्ण एकदा कवर करू शकतो. मे बी वी कॅन राईट टू दिस पॉईंट हिअर. आणि आहे संदन व्हॅलीत पूर्णपणे ऊनचंब भिजलेलो आम्ही ड्रायअप होऊन निघालो आमच्या नेक्स्ट स्पॉटला, जो की आहे कोकण कडा. तर आता फायनली आपण पोचलो आहे कोकण कड्यावरती. कोकण कड्यावरती पण खूप सारा व्ह्यूज आहे चांगले आणि इथे 3 किलोमीटरचा रस्ता आहे. तर मग तुम्ही ते होऊ शकता. परत खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत ज्या चांगल्या पाहायला भेटतील जर तुमच्याकडे वेदर आणि हे सर्व गोष्टी आहेत तर शुड डेफिनेटली ट्राय.
जातो आहे तर ते आपल्याला माहीत नाही ॲक्च्युली. आता भंडारदराच्या रिटर्नवाल्या दुसऱ्या शॉर्टकटवाल्या मार्गाने आता आपण परत जातो आहे. हा थोडा जंगल टाईप एरिया आहे आणि थोडा वेगळा रोड आहे ज्या रोडने आपण आलो होतो. आणि बघूया आपल्याला काही नवीन काही भेटतं अनएक्सप्लोर्ड. जर वाटलं तर आपण थांबून घेऊ. आणि वेदर परत चांगलं झालेलं आहे, दॅट्स अ गुड थिंग. तर बघूया की आता हा नवीनवाला रोड कसा जातो. डोंगरांनी भरलेला प्रवास, ढगांनी भरलेला आभाळ आणि पावसाच्या थंड हवेत आम्ही पोहोचत आहोत आजच्या फायनल डेस्टिनेशनला, जे आहे भंडारदरा डॅम. हा तोच स्पॉट आहे जिथून आपण सकाळी आज एंट्री केली होती आणि पूर्ण सर्कल करून बॅक करून आज आपण आलो आहे ऑन द सेम स्पॉट. तर जसं की तुम्ही पाहिलं ते जे लास्टचे व्हिडिओज जे मी टाकले ते होते भंडारदरा डॅमचे. आणि आपण आता परत जात आहे. जसं की तुम्ही पाहू शकतात ऑलरेडी संध्याकाळची वाजले आहेत 7:13 आणि ऑलमोस्ट आम्ही पोचतो आहेत सिन्नरला परत घरी. तर डू चेकआउट अदर व्हिडिओज कमिंग ऑन दिस चॅनल. आम्ही पुढचा व्हिडिओ कशावर तरी चांगल्या आणखी प्लेसवरती येणार आहोत. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा या चॅनलला, बिकॉज आपल्याकडे आणखी एक उडता भिंगोटा पण येणार आहे, तर त्याचे पण व्हिडिओज येतील. आणि पाहत राहा संदीप प्रोडक्शन यूट्यूब चॅनल. आणि हे थोडे शॉर्ट्स आहे जे आम्ही जाताना घेतले.